वडाळाचे समाजसेवक हर्बट परेटो साहेब, तुम्ही वडाळा रेल्वे स्टेशन जवळ काय काय कामं केली ते तुम्ही आम्हाला बोलून सांगा। नमस्कार माझी मंडळी, भाऊ आणि बहिणींनो, काका काकी। आता प्रश्न असा केलेला आहे की मी वडाळा रेल्वे स्टेशन आणि परिसराला काय काय कामं केलेली आहेत ते थोडक्यात मी तुम्हाला सांगतो। असे पुष्कळ कामं केलेली आहेत मी वडाळ्यामध्ये, अंडाफेडमध्ये, परंतु थोडे मी जे कामं केलेले आहेत वडाळा स्टेशन जवळ आणि वडाळा स्टेशनसाठी ते तुम्हाला सांगतो। वडाळा रेल्वे स्टेशन 1951 म्हणजे 1951 साली बांधलं गेलं होतं। त्यापासून रेल्वे स्टेशनच्या ईस्टला म्हणजे पूर्व साईडला रेल्वे बुकिंग विंडो होत्या अजिबात, फक्त पश्चिम मध्ये होत्या। तर लोक अड्डाफीडचे जे लोक होते, बीपीटी, नाटकाडी पार्क, वडाळा ईस्ट, इकडले जे लोक होते, ज्यावेळी आपल्याला प्रवास करायचा होता रेल्वेमध्ये तर त्या बुकिंग विंडो तिकीट घेण्यासाठी पश्चिमला यायला लागायचं। काय काय लोक रेल्वे लाईन क्रॉस करायचे आणि ॲक्सिडेंट पण व्हायचं, कधी कधी TC त्याला कोणा पकडायचा आणि फाईन बी लावायचं लोकांना। पुष्कळ त्रास व्हायचा लोकांना, लहान मुलांना, बाई लोकांना, स्त्री लोकांना, वरिष्ठ लोक होते त्यांना पण। तर मी विचार केला काहीतरी केला पाहिजे, तर आम्ही एक डेलिगेशन घेऊन गेलो वडाळा रेसिडेंट्स वेलफेअर असोसिएशनच्या तर्फे, आणि मी काँग्रेसचा पण त्यावेळी अध्यक्ष होतो वडाळा पायगडांचा। तर एक डेलिगेशन आम्ही घेऊन गेलो कुठे विटीला, जे आता छत्रपती शिवाजी टर्मिनस आहे, महाराष्ट्र टर्मिनस आहे, तिथे घेऊन गेलो आम्ही आणि भेटलो आम्ही HAN सुब्बाराव, हे डेप्युटी जनरल मॅनेजर सेंट्रल रेल्वेचे होते। त्यांना आम्ही भेटलो आणि आमची जे इकडलं वडाळा ईस्टचा जे प्रॉब्लेम होता, ज्या लोकांना समस्या होत्या त्यांना आम्ही बोललो की असं असं आहे। आणि तो माणूस चांगला होता, बेंगाली होता, तो नाही चांगला माणूस, चांगलं आमचं म्हणून ऐकलं आणि असं पण म्हणलं का त्या लोकांना त्रास होतोय। तर त्यांनी ताबडतोब हालचाल केली आणि सूर्यवंशी जानेवारी 30 तारखेला आम्ही लेटर दिलं कोणाला, सुब्बारावला, आणि जानेवारी 31 तारखेला 1981 साली सुब्बाराव जो आहे सूर्यवंशी, UP सूर्यवंशी चीफ कमर्शियल सुपरिटेंडंट, त्यांना आम्ही भेटलो आणि नंतर 29 तारखेला सप्टेंबरच्या 1981ला तिथं जॉईंट इन्स्पेक्शन झालं आमचं वडाळा रेसिडेंट वेलफेअर असोसिएशनच्या तर्फे, आणि ते कमिशनर सुपरिटेंडंट आले आणि आम्हाला विचारलं की बाबा इथं खाली काहीच नाही, इथं जागाच नाही, ईस्टमध्ये पश्चिममध्ये जागाच नाही, कसं काय पुरणमध्ये जागाच नाही तर कुठं बांधणार आम्ही। तर त्यांना मी बोललं की साहेब वर बघा, वर पूल आहे, ब्रिज आहे, तो नाटकाडी पार्क येतात, बीपीटी पार्क लोक येतात तिथून, तिथे तुम्ही बांधकाम करा आणि जॉईन करा कुठे आपला रेल्वेचा ब्रिज आहे ना तिथे तुम्ही जॉईन करा। ते बोललं बरोबर, व्हेरी गुड सजेशन, चांगला सजेशन तुमचं आहे, मान्यता दिली आम्हाला आणि बोललं का आम्ही हे लवकरच काम करणार। परंतु कामं लवकर झाले नाही, मला लई कोशिश करायला लागली, नेहमी आम्हाला फोन करायला लागायचं, आम्ही तिथे जायचो, लेटर पण लिहायचो की बाबा का झालं, फंडचं का झालं, कधी येणार।
मग शेवटी जाऊन मान्यता दिली ती इव्हिनिंग न्यूजमध्ये. इव्हिनिंग न्यूज जो पेपर आहे टाइम्स ऑफ इंडियाचा त्यावेळी, आता नाही. त्यामध्ये आलं की तुमची मान्यता दिलेली आहे आणि तुमचं ब्रिज रेल्वेचं बुकिंग विंडो लवकरच होणार. परंतु पुढे बरीच वर्ष झाले तरीसुद्धा काय झालं नाही. मग शेवटी मग मी दिल्लीला गेलो आणि दिल्लीला लेटर दिलं कोणाला, श्रीमती इंदिरा गांधी ते त्यावेळी पंतप्रधान होत्या आणि गनीकांत चौधरी त्यावेळी रेल्वेचे मंत्री होते. त्यांना मी लेटर दिलं की मला 30 तारखेच्या आत जर तुम्ही ते पैसे सँक्शन नाही करणार पुलासाठी तर मी अनिश्चित कालासाठी उपोषण करणार. indefinite fast, I'll go on indefinite fast if you don't sanction the funds for the booking windows on east side of Vadala railway station. तर मी नंतर मी प्रयत्न केला उपास करण्यासाठी. काय मला उपासासाठी बसलेलं होतं आणि माझे दोस्त लोकांनी आणि महिला मंडळ होते आमचे, त्या लोकांनी म्हटलं की बरोडे साहेब तुम्ही काय घाबरू नका, आम्ही पण येणार तुम्हाला मदत करायला. तसेच मदत करण्यासाठी आम्ही तयारी केली आणि शेवटी मी गेलो पुन्हा चीफ कमर्शियल सुपरिटेंडेंट बोलायला परमिशन घ्यायला की मला बसायचं आहे इंडिपेंडंट पाससाठी. त्याने म्हटलं हे बरोडो अभी छोड़ दो, अभी वो बात लेटर आएला है दिल्ली से, ये देखो पढ़ो. तर मी पाहिलं तर 7,55,000 त्यावेळी पास झालं होतं. किती? 7,55,000 त्या बुकिंग विंडोसाठी तिकीट घेण्यासाठी पास झालं. तर ते मग मी पुन्हा प्रयत्न केला की बाबा काय कधी होणार. कारण मी काय नगरसेवक नाही, आमदार नाही, खासदार नाही, खाली सोशल वर्क करत होतो. तर मला लई अडचण झाली. मग मी मुरलीधरला पण लेटर लिहिलं. आमच्या मुरलीधरला जे होते अध्यक्ष मुंबईचे काँग्रेस पार्टीचे, त्यांना पण लेटर लिहिलं की बाबा असं आहे, आजपर्यंत सर्व सँक्शन झालेलं आहे, दिल्लीवरून पण झालेलं आहे, पण बुकिंग विंडो स्टार्ट होत नाही. नंतर माहिती पडलं की त्या भुसावळवरून ते बांधकाम करतात पिलरसाठी. आम्ही ते पिलरवाली घेऊन येतात वडाळा स्टेशनला, ते घेऊन आले आणि मग मस्त बांधकाम झालं. 3 बुकिंग विंडो पास झाल्या. मग माझ्या हाती मला अचानक फोन आला की बरोडो कल तुमको इनॉग्रेशन करने का है, उद्घाटन करने का है. मी मला आता करणार कोणा मला मंत्रीला घेऊन यायचं होतं. तर मी मग काय केलं, बरं ठीक आहे. मी आणि माझे फ्रेंड लोक होते, दोस्त लोक होते आणि माझे संस्थाचे लोक होते, त्या लोकांना घेऊन गेलो आम्ही. तर त्यामध्ये होता रघुनाथ तवई होता, उर्मिन ममाया होता, कानसेचा मुलगा होता, आणखीन बरेच लोक होते माझ्याबरोबर सोबत त्यावेळी. मुन्ना खान होता. तर मी माझ्या हाती उद्घाटन झालं हे रेल्वे स्टेशनचं बुकिंग विंडो. इतिहासमध्ये पहिले वार 30 तारखेला, म्हणजे आजचा दिवस 30 तारीख आहे, नोव्हेंबरच्या 30 तारखेला 1987ला मी माझ्या हातातून उद्घाटन झालं हे रेल्वे स्टेशनचं बुकिंग विंडो. तर आज किती वर्ष झाले? 27 वर्ष झाले. आज 30 तारखेला नोव्हेंबरच्या 27 वर्ष झाले. तर मला खूप आनंद झाला की मी काही नाही असो, मी एक काम केलं करण्यासाठी आमच्या वडाळ्याच्या लोकांसाठी, आमच्या वडाळ्याच्या लोकांसाठी हा फायदा झाला. पश्चिमच्या लोकांना पण झाला फायदा झाला आणि पूर्वच्या लोकांना पण हा फायदा झाला. वडाळा वेस्टसाठी झाला फायदा झाला लोकांसाठी आणि वडाळा ईस्टचा फायदा झाला. आता हे झालं रेल्वे स्टेशनचं. दुसरं कामं मी आजूबाजूला काय काम केले ते थोडक्यात सांगतो. मी पुष्कळ कामे केले, पण मी 2-4 तुम्हाला उल्लेख सांगतो. मी
वडाला बीपीटी मध्ये बस येत नव्हते, फक्त एक बस होती, फक्त एक बस होती 161. त्या जुन्या लोकांना माहिती आहे, म्हाताऱ्या लोकांना माहिती आहे 161 चालत होती. ती पण माझगावून यायची आणि जायची. तर आम्ही वडाला रेसिडेंट वेलफेअर असोसिएशननी डेलिगेशन घेऊन गेलो आम्ही BST मध्ये, आणि तिकडला त्यावेळी, आणि मग ते आले स्पॉट इन्स्पेक्शन करायला, आणि माहिती पडलं की इथं जरूरत आहे लोकांसाठी, सेवासाठी करण्यासाठी बसेसचं जरूरत आहे. तर त्यावेळी 45 बस आणि 167 हे दोन बसेस आम्ही चालू केलेल्या BPT वरून. आज BPT वरून तिथं डेपोमेंट झाला आणि दुसऱ्या बसेस पण येऊ लागल्या. तसंच BST बसेस शेख मिस्त्री रोड जे आहे अंटाफिल्डला, तिथून बसेस इथे येत नव्हत्या. कुठे वडाला ब्रिजवर किंवा पश्चिम साईडला बसेस येत नव्हत्या, वेस्ट साईडला बसेस येत नव्हत्या. कशासाठी? कारण मडोना कॉलनी जी आहे, ते कब्रस्तान जे आहेत, मुस्लिम कब्रस्तानच्या समोर मडोना कॉलनी आहे, तिथं ज्या झोपडपट्टी जास्त होते, त्यासाठी रोड एकदम लहान होता. तर BST वाले बोलत होते की बाबा हे रोड लहान आहे, आम्ही BST बस चालू करू शकत नाही होतं. तर आम्ही मंत्रालयामध्ये मीटिंग घेतली. डॉक्टर V. सुब्रमण्यन जेव्हा त्यावेळी मंत्री होते आणि इकडचे आमदार होते, तर आम्ही त्याचं डेलिगेशन घेऊन गेलो आणि मेमोरंडम दिलं की असं असं झालं पाहिजे. तर ते म्युन्सिपाल्टीने ते घेतलं डोक्यामध्ये आणि ते झोपडपट्टी तोडल्या आणि त्या लोकांना कोलीवाड्यामध्ये जागा दिली. आज ते SRA बिल्डिंगमध्ये आहेत. पण त्या तिथून त्या गाड्या बसेस सुरू झाल्या. त्यापासून ते आमची देण आहे. हे आमच्या वडाल्याच्या ईस्ट लोकांना, पश्चिम लोकांना ही आमची देण आहे. आम्ही मेहनत केलेली आहे त्यांच्या सेवासाठी. आणि मी हे पण ज्या BPT मध्ये देवी येतो ना, त्यावेळी त्या मला चीफ गेस्ट बनवला. तिथे मी उल्लेख केला होता की बाबा बसेस सुरू होणार आहेत. त्या बसेस सुरू झाल्या. तर या बसेस अंटाफिल्डमध्ये सुरू करणारा वडाला ईस्टमध्ये हे मीही तुमच्यासमोर बसलेलं आहे आणि माझ्या मित्रांच्या सहकार्य बरोबर हा बसेस तुमच्यासाठी सुरू केला आम्ही. तसंच वडाला स्टेशनच्या पश्चिम भागेमध्ये झेंडावंदन आम्ही 1979 पासून करतो. दरवर्षी जानेवारी 26 तारखेला आणि ऑगस्ट 15 तारखेला आम्ही झेंडावंदन दरवर्षी करतो. 79 पासून ते आजपर्यंत आम्ही काम चालू आहे तिथं. तर नेहमी करतो आम्ही देशासाठी. आपला देशाचा झेंडा जो आहे, तिरंगा झेंडा, तो आपण हॉइस्ट करतो आम्ही इथं. आणि ते आम्हाला गर्व आहे की आम्ही देशासाठी काहीतरी करतो. पूर्णा फुलाची पाकळी आम्ही आमची मंडळी सर्व झेंडावंदन करतात. आणि तिथं आमचा बोर्ड पण आहे, माझं नाव पण तिथं आहे, माझ्या आई वडिलांचं पण नाव आहे तिथं, डेव्हिड बरेटो, ॲनी बरेटो. आणि तसंच त्याच रोडला तुम्ही गेलं वडा स्टेशनशी पश्चिम भागात, वडा स्टेशन ते वडाला चर्च आलेल्या डोनर चर्च आहे, तिथं तुम्ही गेला तर तो रोड आहे, रस्ता आहे, तो माझ्या वडिलांच्या नावावरती नावावरती ते रोडचं नाव दिलेलं आहे, डेव्हिड बरेटो रोड. ते त्याचं उद्घाटन झालं 5 जून 1994ला त्याचं उद्घाटन झालं. हे पाहिलं होतं, रुसब दिनाचा आला होता. नंतर ते प्रभावळकर महापौर ते आले होते उद्घाटन करण्यासाठी. आणि F-Northचे म्युन्सिपलचे लोक पण आले होते तिथं. तसंच त्या रोडला, वडाला स्टेशनच्या रोडला, म्हणजे स्टेशनच्या बाहेर गेलं तरी पश्चिमला, त्यावेळी रस्ता एवढा खराब होता की बरोडा लय खराब होता. आरेके रोड जो होता ना,
ते पोलीस चौकी आहे त्या भागेमध्ये रोड एकदम खराब होता, रास्ता एकदम खराब होता, खड्डे 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 खड्डे, गाड्या यायच्या, त्यांचा ॲक्सिडेंट उडायचं, गाड्या पंक्चर व्हायचं. आणि त्यावेळी नगरसेवक कोण होता? बारिया, NK बारिया, हा जनता दलचा नगरसेवक होता, जनता पार्टीचा नगरसेवक होता. त्यांनी काय केलं नाही, ते बोर्ड पण लिहिलं होतं की इकडे खड्डे मोठमोठे होतात, झाले आहेत, टॅक्स जास्त वाढलेला आहे, आम्हाला भरायला लागतं, आणि आमचा नगरसेवक इकडला झोपलेला आहे. ते पण मी बोर्ड लावलं होतं, पेपरला आलो, डेली पेपरला आलो होता, डेली पेपर त्यावेळी होतं, पेपरला आलं होतं. तर ते नंतर मग काय केलं, एक दिवशी काय झालं, तिथं कमीत एक पाईप, पाण्याचा पाईप होता, पाण्याचा पाईप 11 टनचा पाईप 20 फूट लांब हा पडला तिथं. बरंच झालं कोण त्याच्या खाली आलं नाही, नाहीतर अपघात झाले असतं, कोणतरी विचारायचं मरण झालं असतं. मग मी तिथं गेलो आणि एक वरिष्ठ एक म्हातारा होता, त्याने बोलला, बरोबर साहेब तुम्ही आजच्या आज रास्ता रोको आंदोलन करा. तर मी कोणाला बोलवलं होतं, तर मी कोणाला बोलवलं रास्ता रोको फेल झाला तर माझं नाव वखरा होणार होतं. परंतु तिकडे एक ट्रॅफिक हवालदार होता, त्याने बोललं की साहेब, बरोबर साहेब तुमच्या घरी आम्ही आलो होतो, तर तुम्हाला रास्ता रोको आंदोलन करायचं असेल तर मी तुम्हाला सहकार्य करतो देणार, तुम्ही मला चला. त्याने हात केला, सर्व गाड्या थांबवल्या. तसाच मी आवाज केला जोरजोराने की रास्ता रोको आंदोलन, रास्ता रोको आंदोलन. सर्व इकडचे तिकडचे लोक आले, आझादनगरचे आले, आमचे स्टेशनचे सर्व लोक आले, त्या ठिकाणी IMRAचे आले, वडाला गावचे आले, सर्व लोक तिथं आले, जमा झाले. रास्ता रोको आले, फर्स्ट क्लास झाला तिथं, सगळ्या गाड्या बंद. मग त्यावेळी ACP ॲसिस्टंट कमिशनर पोलीस अनपड होते, अनपड साहेब, ते आले. कोण करतो रास्ता आंदोलन? बरोबर जाऊ दे ना, तर नाही लाठी करतात लोक, तुम्हाला माहिती आहे ना. तर ट्रॅफिकचे पण पोलीस आले, पुष्कळ आले, RK रोडचे पोलीस स्टेशनचे लोक आले, ऑफिसर आले. मग शेवटी जोगलेकर आला, कुठलं F-North म्युन्सिपलचा जोगलेकर होते, वॉर्ड ऑफिसर, ते आले. आणि मग ते आम्ही बंद केला आणि मीटिंग घेतली चौकीमध्येच. आणि त्यांनी बोलायला लागलं की आम्ही ताबडतोब कामं इथं सुरू करणार. मग तो आम्ही रास्ता रोको आंदोलन बंद केला. आणि पेपरला पण आलं, टाइम्स ऑफ याच्या इंडियन एक्सप्रेसमध्ये पण आलं होतं हे रास्ता रोको आंदोलन. 5 डिसेंबर 1983ला हे झालं होतं. 5 डिसेंबर 1983 रास्ता रोको आंदोलन केलं होतं. तर एक आजूबाजूचे आम्ही एक कामं केले, पुष्कळ तिथं कामं केली आहेत. आणि दरवर्षी तिथं कार्यक्रम कधी कधी वडा स्टेशनला इंटर रिलिजियस कार्यक्रम केलेला आहे. सर्व धर्मचे गुरु आणून बोलून निमंत्रण देऊन तिथं कार्यक्रम आम्ही केलेले आहेत वडाळा स्टेशनच्या बाहेर. असे नोटबुक पण दिलेले आहेत. आणि 7 दिवसाचा आम्ही हे पण घेतलं होता, फॅमिली प्लॅनिंग. 1975ला फॅमिली प्लॅनिंगचा कार्यक्रम घेतला होता तिथं. तर मी आता दुसरं काय कामं केले ते बोलायला आता जास्त वेळ झालेला आहे. दुसऱ्या वेळी मी बोलणार की काय काय कामं केलेले आहेत मी माझ्या संस्थाने आणि काँग्रेस पार्टीने. काँग्रेस हा पंजाने. थँक्यू व्हेरी मच. गॉड ब्लेस यू. आभारी.